कमळी मालिकेतील आजच्या जबरदस्त भागामध्ये बघायला मिळणार आहे की इथे कामिनीने नयनताराला फोन केलेला असतो आणि सांगितलेलं असतं की कमळीमुळे तुमच्या ऋषीचा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि ती कमळीलाच सोडवायला ऋषी हॉस्टेलला जात होता. कमळी ऋषीच्या बाईकवर बसलेली होती आणि म्हणूनच त्याचा ॲक्सिडेंट झालेला आहे. आता मात्र हॉस्पिटलमध्ये ऋषी ॲडमिट असतो. सगळेजण हॉस्पिटलमध्ये पोहोचलेले असतात. कमळी पण तेथे असते तर नयनतारा इथे आता हॉस्पिटलमध्ये आलेली असते आणि आता कमळी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करत असते की ऋषी सरांना बरं कर. खरंच देव माणूस आहे. प्रत्येक वेळेस ऋषी सरांनी आमची मदत केलेली आहे आणि अशा देव माणसाला काहीच होऊ देऊ नको देवा, अशी गणपती बाप्पा पुढे इथे कमळी प्रार्थना करत असते. आता मात्र इथे अनिका नयनताराला सांगते की ती बघा कमळी आणि कमळीमुळेच हे सगळं झालेले आहे आणि ऋषी तिला सोडवायला जात होता आणि त्याचा ॲक्सिडेंट झाला. आता मात्र नयनताराला खूप राग आलेला आहे. आता नर्स वगैरे सगळे इथे ऋषीला चेकअप करत असतात पण नयनतारा आता मात्र तिकडं जाते आणि कमळीला म्हणते की हे काय केलंस तू? माझ्या ऋषीच्या गाडीवर बसायची हिंमत कशी झाली तुझी? माझा ऋषी भोळा आहे म्हणून त्याला तुझ्या जाळ्यात ओढत आहेस का? आता तू आता कामिनी म्हणते ही गावाकडून आलेली मुलगी आहे. 17 गावचं पाणी पिलेली मुलगी आहे. ही गावछाप आहे. हिने ऋषीला भडकवलेलं आहे आणि तिच्या जाळ्यात ओढलेलं आहे. आता मात्र इथे अनिका बोलते की ही गावछाप ही कमळी टमळी हिनेच ऋषीला पाडलेला आहे. हिनेच ऋषीचा ॲक्सिडेंट केलेला आहे. आता मात्र अनिका तिथे कमळीकडे जात असते पण रागिनी आणि कामिनी अनिकाला थांबवतात. म्हणतात की तू काहीही बोलू नकोस, आता काहीच उलटं करू नकोस. आता इथे अनिकाला त्या थांबवतात. आता नयनतारा इथे कमळीला खूप बोलत असते आणि जबरदस्त कमळीच्या कानाखाली नयनतारा वाजवते. म्हणते की आता मात्र तू इथून जा. आता माझ्या ऋषीच्या आसपास जरी मला दिसलीस ना तू तर मी तुला सोडणार नाही. आता मात्र इथे डॉक्टर चेकअप करत असतात तर इथे नयनतारा येते आणि बाहेरून बघत असते. ऋषीची अवस्था खूप डेंजर असते. त्याला डोक्याला मार लागलेला असते. आता मात्र डॉक्टर जेव्हा ऋषीला थोडीशी शुद्ध येते आणि ऋषी कमळी कमळी म्हणून बोलतो आणि परत बेशुद्ध होतो. आता डॉक्टर बाहेर येतात आणि मग सगळेजण डॉक्टरला विचारतात की आता ऋषी कसा आहे? डॉक्टर म्हणतात की आता मात्र तो आउट ऑफ डेंजर आहे. ठीक आहे. आता त्याला शुद्ध आली होती पण तो कमळीचं नाव घेत होता. ही कमळी कोण आहे? तेव्हा नयनतारा म्हणते आम्हाला माहीत नाही ही कमळी कोण आहे. आणि आता मग इथे डॉक्टर म्हणतात की त्याने कमळीचं नाव घेतलं होतं. आता नयनतारा म्हणते की आम्ही आता ऋषीला भेटू शकतो का? तेव्हा डॉक्टर म्हणतात की आता मात्र ते बेशुद्ध आहे पण आता काळजी करण्यासारखं काही नाही, तुम्ही भेटू शकता. आता मात्र नयनतारा आतमध्ये जाते आणि मग ऋषी म्हणते पण ऋषी बेशुद्ध असतो. त्याच्या मागून अनिका लगेच जाते. अनिका ही तेथे गेल्यानंतर नर्स म्हणतात की तुम्ही दोघीही बाहेर जा, त्यांना आता विश्रांती करू द्या. आणि मग इथे त्या दोघीही बाहेर येतात. आता अनिका इथे नयनताराच्या गळ्यात पडते आणि रडायला लागते. ऋषीला काय झालं? आता ऋषी लवकर बरा होईल ना? आता मात्र इकडे लगेच कामिनी म्हणते की हे सगळं त्या कमळीमुळे झालेलं आहे. त्या गावच्यामुळे तिनेच हे केलेलं आहे. मग नयनताराला त्या कमळीचं जेव्हा कामिनीचे शब्द नयनताराच्या कानावर पडतात तेच नयनताराला खूपच राग येतो. नयनतारा लगेच तिकडे जाते आणि कमळीला म्हणते आत्ताच्या आत्ता इथून निघायचं. तेव्हा आता कमळी म्हणते मला ऋषी सरांना एकदा तरी भेटू द्या, एकदा तरी बघू द्या. पण मात्र इथे तिला कुणीही भेटून देत नाही. ती बाहेर येते आणि मात्र इथे देवाजवळ प्रार्थना करत असते. आता सगळेच तेथे ऋषीला बघायला आलेले असतात. तेव्हा सतीश म्हणतो की अगं तू काय बोलते आहेस? तुला माहिती आहे का काय घडलं आहे? तेव्हा मात्र इथे कमळी म्हणते की मी असं तुम्हाला ऋषी सरांचा ॲक्सिडेंट झाला त्याच्या मागे माझा काहीही हात नाही. माझं ऐकून तर घ्या तुम्ही, मी काय म्हणतो ते. पण कमळीचं कुणीच ऐकत नाही. सगळेजण त्या कमळीलाच बोलत असतात. आता कमळी म्हणते हे सगळं माझ्यामुळे अजिबात झालेलं नाही आहे, पण तुम्ही ऐकून घ्या. पण कमळीचं कुणीही ऐकत नाही. आता मात्र इथे हॉस्टेलमध्ये निंगी एकटीच असते. कमळीची वाट बघत असते. तितक्यात तिची मैत्रीण तेथे येते. म्हणते अगं तुला माहिती नाही का? तर निंगी म्हणते अगं कमळी अजून आली नाही आहे. तेव्हा मात्र ती म्हणते की तुला माहिती नाही का काय झालं आहे ते? तेव्हा ती म्हणते काय झालं आहे? तेव्हा मग इथे
आता ती मैत्रीण अगं ऋषी सर आणि कमळीचा ॲक्सिडेंट झाला आहे. आता निंगीच्या पायाखालची जमीनच सरकते. आता निंगी खाली पडते. ती मैत्रीण तिला सावरते, म्हणते की मग लगेच निंगी हॉस्पिटलकडे धाव घेते आणि हॉस्पिटलकडे जाते. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर कमळीच्या गळ्यात पडते. अगं कमळी, तुला काही झालं नाही ना? ऋषी सरांना काय झालं, ते ठीक आहे का? कमळी म्हणते, अगं मला काही नाही झालं. ऋषी सरांना थोडासा मार लागला आहे आणि ते बेशुद्ध आहे, पण मला इथे कुणीच भेटूच देत नाही आहे त्यांना. निंगी मग म्हणते की का नाही भेटू देत? तितक्यात नर्स तेथे येते आणि मग ते नर्सला विचारतात की ऋषी सरांची तब्येत 5 नंबरमध्ये असलेले ते ऋषी इनामदार आहे, त्यांची तब्येत कशी आहे? नर्स म्हणते ते आता आउट ऑफ डेंजर आहे, ठीक आहे. पण त्यांना शुद्ध आली होती तेव्हा ते कमळी असं नाव घेत होते. कमळी कोण आहे? तेव्हा निंगी म्हणते हीच कमळी आहे. आता मात्र निंगी म्हणते की का भेटू देत नाही आहे ते तुला? आता निंगीला खूप राग येतो. निंगी कमळीचा हात धरते आणि लगेच हॉस्पिटलकडे निघते आणि म्हणते चल आपण भेटूया. आता दोघीही तेथे रागारागाने निंगी कमळीचा हात धरत ओढून तिला घेऊन जाते आणि आता तिथे गेल्याच्या नंतर सगळेजण त्यांच्याकडे बघत असतात. आता मात्र कामिनीला खूपच राग येतो. लगेच नयनतारा म्हणते अजिबात इथे कमळीने थांबायचं नाही. माझी कमळीची सावलीसुद्धा मी माझ्या मुलावर पडू देणार नाही. माझ्या मुलाजवळ आसपाससुद्धा कमळी तू आता फिरकायचं नाही, निघायचं इथून. आता मात्र सतीश म्हणतो अगं थांब जू, का चिडते आहेस एवढं? पण आता मात्र कामिनी उठते आणि कामिनी म्हणते थांबा तुम्ही. आता कामिनी मात्र निंगी आणि कमळीचा हात धरते आणि त्यांना ओढत ओढत बाहेर नेते आणि तेथेच ढकलून देते. दोघीही खाली पडतात आणि मग इथे नयनतारा ही त्यांच्याकडे बघत असते. मात्र कामिनी त्यांना ढकलून देते, म्हणते चालत्या हो इथून, आणि तिच्या त्या पांढऱ्या केसांवरती असा हात फिरवते. आता मात्र कमळीला आणि निंगीला ऋषीला कुणीच भेटू देत नाहीये. आता मात्र निंगी कमळी आणि ऋषीची भेट घडवून आणेल का? कमळी आणि ऋषीची भेट होईल का? या पुढील भाग बघण्यासाठी जबरदस्त ट्विस्ट पुढील भागात आहे, त्यामुळे पुढील भाग बघायला विसरू नका. चॅनलला कनेक्ट राहा. चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.